महापालिकेला मिळणार का पहिली महिला आयुक्त? आयुक्त भूषण गगराणी 31 मार्चला सेवानिवृत्त होत असल्याने पुढचा आयुक्त कोण याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 75,000 कोटींपेक्षा जास्त बजेट असलेल्या मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदासाठी यावेळी 2 वरिष्ठ महिला IAS अधिकाऱ्यांची नावे आघाडीवर असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव अश्विनी भिडे यांचे नाव चर्चेत आहे. त्यांच्यासोबत अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांचेही नाव आघाडीवर मानले जात आहे. याशिवाय MMRDचे आयुक्त संजय मुखर्जी आणि बांधकाम विभागाचे मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांचीही नावं चर्चेत आहेत. विशेष म्हणजे मिलिंद म्हैसकर आणि मनीषा म्हैसकर हे पती पत्नी असून दोघांचीही नावे एकाच वेळी चर्चेत असल्याने राजकीय व प्रशासकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. भूषण गगराणी हे मार्च 2024 मध्ये आयुक्त झाले होते. 1990 बॅचचे IAS अधिकारी असलेले गगराणी 2 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून 31 मार्चला निवृत्त होत आहेत. दरम्यान मुंबई महापालिकेवर भाजपची सत्ता स्थापन झाल्यानंतर कोणत्या अधिकाऱ्याला संधी मिळते याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. आता अंतिम निर्णयावर सर्वांची नजर आहे. दरम्यान तुम्हाला अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हवे असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.